बळीराजाचं राज्य पुन्हा यावं यासाठी सोलापूरचे कृषी सहाय्यक सयाजीराव गायकवाड यांनी 2004 साली शेतकरी मंदिर उभारलं। कृषी वाचनालय, कृषी दवाखाना, कृषी प्रदर्शन आणि ऑडिओ सादरीकरण हीच या मंदिरातील दैवत। या देवांमुळे रिधोरे गावामध्ये कृषी क्रांती झाली। पायी चालणारा शेतकरी चारचाकीत फिरू लागलाय। मुख्यमंत्र्यांनी सयाजीरावांच्या कामाची दखल घेतली आहे। चला तर मग आपणही भेट देऊयात शेतकरी ज्ञान मंदिराला। हे आहेत सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे नव्हे, सोलापूरचे। तरी त्यांचं काम हे एखाद्या राजापेक्षा वेगळं नाहीये। पेशानं कृषी सहाय्यक, पण या माणसानं रिधोऱ्यात लोकसहभागातून शेतकरी मंदिर उभारलंय। आपल्या गावामध्ये आपण 10 ते 15 क्विंटल घेतो, त्याच्यामध्ये 20 ते 25 क्विंटल सहज उत्पादन देतो। या मंदिराची दखल घेऊन फडणवीस सरकारनं 60 कोटी खर्चून राज्यभरात अशी 885 मंदिरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। शेतकरी मंदिर बांधून आपल्याला पूजापाठ करत बसायचं नाही, तर शेतकऱ्याच्या आज शेती महाग असण्याचं कारण काय, तर तो तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहे आणि म्हणून ह्या प्रकल्पाला आम्ही शेतकरी ज्ञान मंदिर असं नाव दिलं। या मंदिरात 5 देवता आहेत। कृषी दवाखाना, ज्यात पिकांचे नवे पॅटर्न कळतात। डिजिटल फ्लेक्सवर पिकांच्या नव्या वाणांची माहिती कळते। हवे तेव्हा शेतकरी संदर्भ पुस्तके वाचू शकतात। पिकांच्या नव्या वाणाच्या माहिती देणाऱ्या सीडी पाहण्याची इथं व्यवस्था आहे। शिवाय 24 तास खुलं कृषी प्रदर्शन आहे। आम्ही इथं एकत्र बसून रिधोरे गावामध्ये सर्व चांगले जे हुतकरू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शिनमाई कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही इथं शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यायचं काम सुरू केलं। माढा तालुक्यातलं रिधोर गाव दुष्काळी, पण सयाजीराव गावात आले आणि सीना बोगदा आल्यानं गावात पाणी आलं। सोबतीला ज्ञान मंदिरातून नवतंत्रज्ञान कळू लागलं, उत्पन्न वाढलं, शेतकरी सायकलवरून 4 चाकीत आला, घर टोले जंग झालं। ज्ञान मंदिर झाल्यापासून लोक शेणनेट किंवा भाजीपाला ह्या पिकाकडे पूर्ण वळले। नवीन बाजाराचं म्हणा ह्याचं त्याचं माहिती सांगितली जाते, कुठं माल पाठवायचा काय, त्या शास्त्रज्ञाला डायरेक्ट इथं बोलवून त्यांच्याकडनं माहिती दिली जाते। आम्हाला 15 पोती आधी मका व्हायची, त्याच तेवढ्या क्षेत्रात 1 एकरामध्ये 46 पोती आम्हाला मका झाली। एवढा फायदा झाला। शेतकरी मंदिरामुळे एकरी 7 पोते मक्याचं उत्पन्न 49 पोत्यांपर्यंत वाढलं। एकरी 25 टन ऊसाचा उतारा 90 टन झाला। काही शेतकरी भाजीपाल्याकडे वळले, 11 शेडनेट झाली। तरुणांनी तर नोकरीचा नादच सोडला। माझं स्वतःचं गॅरेज बी होतं आणि ऑटोमोबाईल दुकान होते, ते सोडून परत शेती करायला लागलो। कृषी विज्ञान मंडळानं त्यांना वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन, प्लॉटवरती जाऊन व्हिजिट्स देऊन त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून दिली आणि आमच्यातला शेतकरी या ठिकाणी 110 टनापर्यंत उच्चांकी ऊसाचं विक्रमी उत्पन्न घेऊ लागला। शेतकरी मंदिरात 1 तारखेला मीटिंग होते। नव्या वाणाच्या संशोधकाच्या अनुभवांचा लाभ 10 गावचे शेतकरी घेतात। यंदा जलयुक्त शिवारची ही कामं झाली। गावात 30 कोटी लिटर पाणी थांबलंय। गावागावात अशी मंदिरं उभा राहिली तर बळीराजाचं राज्य पुन्हा यायला कितीसा वेळ लागणार आहे? राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर।